रामकृष्ण हरी सज्जन हो. आज आपणाला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगावर विवरण ऐकवणार आहे. मनाचे कान करून ऐका. तात्पर्य असं आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी, जे जे पिंडी ते ते ब्रह्मांडी, जशी वृत्ती तशी कृती. या विषयाच्या संदर्भामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात अभंगात ऐका. आंधळ्यासी जन अवघेचे आंधळे, आपणासे डोळे दृष्टी नाही. आपणासे डोळे दृष्टी नाही, रोग्या विषतुल्य लागते मिष्टान्न. तोंडासे कारण चवी नाही, तो का म्हणे शुद्ध नाही जो आपण. तयासे त्रिभुवन सर्व खोटे, रोग्या विषतुल्य लागते मिष्टान्न. विवरण. आंधळ्या माणसाला सगळं जग आंधळच असतं, कारण याला स्वतःला काही दिसत नसतं. जग असूनही उपयोग नाही असं त्याच्याविषयी असतं. त्याला कबीराचं असंच म्हणणं आहे, आपण मर गए सब डुब गई दुनिया. आपण मेले की दुनिया डुबावलीसारखीच आहे, कारण मरणाऱ्याला दुनियाचा काहीच उपयोग नाही, कारण तो जगात नसतोच मुळात. तसा प्रकार आहे. आंधळा आहे ना, तर त्याला सगळं जग आंधळं असतं, कारण आपणासे डोळे दृष्टी नाही, कारण त्याला ती दृष्टी नसते. ज्याला जी दृष्टी नसते, दृष्टी दोन प्रकारची. एक तर ही चर्मदृष्टी, म्हणजे हे कातड्याचे जे डोळे याची दृष्टी असते, आणि हे जर डोळे गेले समजा तर एक अंतर्दृष्टी असते, त्याला ज्ञानचक्षु असं म्हणतात. ज्ञानदृष्टी असते, म्हणजे ज्ञानदृष्टी महत्त्वाची असते, विवेकी बुद्धी महत्त्वाची असते. तेव्हा हे डोळे तर काम करतात बाह्य, पण अंतर्दृष्टी एक असते, त्यालाच दूरदृष्टी, बौद्धिक दृष्टी असंही म्हटलं जातं. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, रोग्या विषतुल्य लागते मिष्टान्न. रोगी माणूस असला ना, ताप आलेला असला वगैरे, तर त्याला अन्न जर दिलं ना, तर त्याला विषतुल्य वाटतं, कडू वाटतं. विष हे कडू असतं. जहर म्हणजे विष जे असतं ना, ते अतिशय कडवट असतं, खाल्लं की माणूस मरतोच. तर रोगी जर माणूस असेल ना, तर तो म्हणतो जेवण काय आज बरोबर नाही, हे सगळं कडू कडू लागतं आहे, कारण त्याच्या अंगामध्ये रोग असतो. तोंडासे कारण चवी नाही, कारण त्याच्या तोंडाला चवी नाही, काय बेचव झालेलं असतं तोंड, त्याचं कारण असतं रोग. तेव्हा असे जे रुग्ण माणसं असतात ना, त्याला मनोरुग्ण असं म्हणतात. मानसिक रोग बऱ्याच लोकांचा असतो. शरीरापेक्षा मानसिक रोगी माणूस जास्त असतो. 80% रोग मनाचे असतात असं ते शास्त्रकार सांगतात, जे आरोग्यशास्त्रकार आहेत ते. तेव्हा मनाचा रोग कमी झाला पाहिजे, निर्मळ दृष्टी झाली पाहिजे, दूरदृष्टी झाली पाहिजे, ज्ञानदृष्टी झाली पाहिजे, अशा अर्थाने हा अभंग आहे. शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तो का म्हणे शुद्ध नाही जो आपण. सिद्धांत सांगताना महाराज म्हणतात, जर आपण शुद्ध नसेल ना, तर त्याला सगळं जगसुद्धा तया त्रिभुवन सर्व खोटे, त्याला सगळं त्रिभुवन खोटं असं वाटतं, म्हणजे अशुद्ध वाटतं. असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. दृष्टांताने सांगायचं ठरलं तर आपल्याला सर्वांच्या परिचयाचा एक महत्त्वाचा दृष्टांत आहे, की दुर्योधन भगवान श्रीकृष्णाला म्हणायला लागला की काय देवा म्हणले, सारखं तुमचं पांडवाकडेच जास्त ओढा असतो, पांडवावर तुम्ही जास्त प्रेम करता आणि स्वतःला तुम्ही देव समजता, स्वतःला ज्ञानी समजता. जगद्गुरू कृष्णम वंदे जगद्गुरुम
स्वतः समजता, पण हे द्वैत भाव जो तुमच्यामध्ये आहे ना, हा तुम्हाला शोभतो का? तेव्हा तुम्हाला कौरव आणि पांडव सारखे पाहिजे, कारण आम्ही भाऊभाऊच आहोत, भले चुलत भाऊ का असं ना, भाऊभाऊ आहोत ना आम्ही. तेव्हा श्रीकृष्ण त्या दुर्योधनाला म्हणाले, हे बघ, तो विषय आपण नंतर मी तुला पटवून सांगतो. असं का? असं कर, आता यज्ञ चालू आहे, अनेक ब्राह्मण बसलेले आहेत पंक्तीमध्ये, त्याच्यामध्ये मला एक ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची आहे. तेव्हा जो चांगला ब्राह्मण असेल, शुची, अंतर्बाह्य शुची, पावित्र्य असा राखणारा, तर एक चांगला ब्राह्मण, वेदशास्त्र संपन्न वगैरे चांगला, त्याला या पंक्तीमधून घेऊन ये एकाला, चांगला ना. आणि तो गेला. दुर्योधन पाहतोय काय ना काहीतरी दोष त्याच्यामध्ये त्याला दिसायचे. अरे हा काय जाड्या आहे, काय रद्दाड माणूस आहे, हा काय डांबरट आहे, हा काय काळा आहे, हा काय शेंबडा आहे वगैरे, प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एखादा दोष त्याला दिसायचा. तेव्हा जादा सगळ्या पंक्तीत फिरून तो आला. म्हणले का रे आणला नाही ब्राह्मण? तो म्हणला काय आहे, सगळेच म्हणले खादाडे रद्दाड आहेत म्हणाले, काय ते त्यांचं ते आपल्याला एकही चांगला नाही वाटला. बरं बस म्हणाले. आणि मग धर्माला सांगितलं, धर्म हे काम तू कर, एक चांगला ब्राह्मण शोधून आण या पंक्तीतून. झालं. तो गेला सगळीकडे शोधित त्याला सगळे ब्राह्मण चांगले दिसले, एकही त्यात वाईट दिसेना त्याला. तो आला. म्हणले का रे नाही ब्राह्मण आणला, एकही चांगला नाही का? तो म्हणलं सगळेच चांगले आहेत, वाईट एकही सापडला नाही. म्हणून म्हणाल मी तसंच मोकळ्या हाताने आलो. आणि मग दुर्योधनाला सांगितलं भगवंताने, बघ म्हणाले, तुझ्यात आणि याच्यात एवढा फरक आहे. तुला सगळे ब्राह्मण खादाड वाटले, कोणी खोकते म्हणला, कोणी शिकते म्हणला, कोणी धोकते म्हणला, कोणी गपागप खाते, काहीतरी दोष पाहत आलास तू. आणि याला मात्र सगळे गुण दिसले. तेव्हा गुणग्राही दृष्टी असावी लागते आणि बाह्य पाहताना सुद्धा ती नजर असावी लागते. तेव्हा तोच हा विषय तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितलेला आहे. आंधळ्याशी जन अवघेचे आंधळे, आपण असे डोळे दृष्टी नाही. रोग्या विषतुल्य लागते मिष्टान्न, तोंडासी कारण चवी नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन सर्व खोटे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.